बघा कसं लटकं बोलत होती ती. हा घोर अपराध आहे. ती उलट पाठवलं पण समजायची मालकाशी लबाडीपणा केला. मालकाशी लबाडी याची शिक्षा याला मिळणार. तिच्या कर्माची शिक्षा याला मिळणार. शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. हे काय म्हणतो मालक? शिक्षा झाल्यावर परत येईल का हो? देव म्हणतो मी. अरे तुझा मालक लई खमके. नवीन मूर्ती घडव. शिवप्पाचा नारळ आजच फोडू. राऊळ पवित्र करू, शुद्ध करू. फार अगदी वाजत गाजत नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करू. पण त्या मूर्तीची सेवा करायला या शिवप्पाला ठेवायचा. शिवप्पाची गावातून गाढवावरून धिंड काढू. आम्हा हे निर्णय देणारे तुम्ही कोण? मालक म्हणतात याचा अर्थ असा नाही की सगळे अधिकार तुम्हाला दिले. अहो गावात गावकी आहे, 5 पंचांची पंचायत आहे. न्याय निवाडा ते करतील ना रीतसर. आणि तसंही आमच्या शिवप्पांनी काही केले ते अजून सिद्ध झालेलं नाही. माझा पूर्ण काय असे की मूर्तीची थेट कोणीतरी चोरी केली आहे. आणि मुद्दाम कोणीतरी दडवून ठेवली आहे. मूर्तीची चोरी झाली म्हणजे हो काय बोलताय हो तुम्ही? नवकोट नारायण नरोत्तम मालक असतात की ते? अहो त्यांच्यावर करता की काय आरोप म्हणतो मी? चोराच्या मनात चांदणं. तुम्हाला असं का वाटलं? मी तर सगळ्यांशी बोलत होतो. नाही, माझं स्पष्ट म्हणणं आहे